नमस्कार मंडळी, लव अँड जॉयमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण सगळ्यांचाच आवडता पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे गुलाबजाम। पण हे गुलाबजाम आपण खव्यापासून किंवा गव्हाच्या पिठापासून बनवणार नाही आहे, तर आपण आपल्या घरी शिल्लक असलेल्या ब्रेडपासून बनवणार आहोत। आपल्याला यासाठी मार्केटला जायची गरज नाही, घरगुती सामानामध्ये अगदी झटपट असे गुलाबजाम आपण बनवू शकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एका पॅनमध्ये मी साधारण 2 कप पाणी घेतलेले आहे। 1 वाटी मी साखर घेतलेली आहे, 3 हिरवे वेलदोडे आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आहे। साखर आपल्याला पूर्णपणे वितळून छान पाक तयार करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे। त्यानंतर मी दुसऱ्या साईडला साधारण 6 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहे। आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत। त्यासाठी आपल्याला सर्वात आधी ब्रेडची जी साईडची कड आहे ब्राऊन कलरची, ती पूर्ण कट करून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने सगळ्या ब्रेडची कड काढून झालेली आहे। आता आपल्याला या ब्रेडचे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे। तुम्ही हव्या त्या आकारामध्ये याचे कट करून घेऊ शकता। मी या ठिकाणी चौकोनी आकारामध्ये ब्रेड कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला हे कट केलेले ब्रेड मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आणि आता हे पीठ मळण्यासाठी आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे। साधारण 2 ते 3 चमचे मी या ठिकाणी दूध घातलेले आहे आणि हे पीठ आपल्याला अशाच पद्धतीने मळून घ्यायचे आहे। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हे पीठ छान मळून तयार होते। पीठ आपल्याला जास्त पातळही मळायचे नाही आणि जास्त घट्ट देखील मळायचे नाही आहे। आपले गुलाबजाम व्यवस्थित बनतील अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले पीठ छान मळून झालेले आहे। आता मी याचे गोल आकाराचे गोळे बनवून घेणार आहे। अगदी अलगद हाताने आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर हाताला पीठ चिटकत असेल तर तुम्ही हाताला थोडेसे तूप लावून देखील गोळे बनवू शकता। अशा पद्धतीने माझे गोळे बनवून तयार झालेले आहे। आता मी एका पॅनमध्ये तेल छान गरम करून घेतलेले आहे। आपल्याला आता एक एक प्रकारे असे सगळे गुलाबजाम या तेलामध्ये सोडायचे आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे। आपण ब्राऊन रंग येईपर्यंत हे गुलाबजाम भाजून घेणार आहोत। साधारण 2 ते 3 मिनिटे एका साईडने भाजायला लागतात। अशा प्रकारे आपले गुलाबजाम छान दोन्ही साईडने भाजून तयार झालेले आहेत। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये गुलाबजाम भाजून होतात। आता आपल्याला एक एक करून गुलाबजाम पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत। हे गुलाबजाम पाकामध्ये छान मुरावे यासाठी आपल्याला 2 तास यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचे आहेत, जेणेकरून गुलाबजाम मस्त रसरशीत होतील आणि पाक गुलाबजाममध्ये आतपर्यंत मुरेल। तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा गोल्डन रंग गुलाबजामला आलेला आहे। आपला गुलाबजाम कुठेही ब्रेक झालेला नाही आहे। खूप सुंदर गोल आकाराचा गुलाबजाम बनून तयार झालेला आहे। ही पद्धत अगदी सोपी आहे। यासाठी जास्त सामानाचीही गरज नाही। घरामध्ये उपलब्ध असलेल्या सामानात तुम्ही हे गुलाबजाम बनवू शकता। तुम्ही पाहू शकता यासाठी लागणारा पाक देखील एकदम असा घट्टसर बनून तयार झालेला आहे। खूप सुंदर टेक्स्चर आहे। अशा पद्धतीने आता मी 2 तासासाठी यावर झाकण ठेवून देणार आहे। तुम्ही पाहू शकता आपले गुलाबजाम खूप मस्त असे बनून तयार झालेले आहे। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका। अशा अनेक रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा कधी व्हिडिओ टाकेल सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।